This is to draw the attention of the House to the long pending issue of compassionate appointments under the state government. Appointments in harness scheme is to provide jobs to dependents of government employees who die or are incapacitated while in service. The scheme aims to offer immediate financial relief to the bereaved family. It is learned that over 700 cases are pending of compassionate appointments for 5 to 7 years. Steps the government proposes, because a structural problem is that the 10% cap, only 10% Group C direct recruitment vacancies can be filled under this particular grounds. This automatically creates backlog, converts urgency into waiting, ignores the purpose. If a government employee dies in service, the family loses salary immediately, but the government gives job relief after 8 years. This, because is not compassion, this is procedural cruelty. Hence, there is a need to revise the procedure and give justice to family suffering. Because of खूप गरजेचो मुद्दो हा मुख्यमंत्री मोर्चा की you have given this 8 years it is pending, so you kindly look into it. It is a very serious issue. When someone dies today, they have to wait for 8 years to get the job under Group C. Will you come and change the policy and make sure that these people get justice? स्पीकर सर याच्यावर स्टेटमेंट करता मुद्दा म्हणून स्पीकर सर दोन गजाली म्हणजे सरकारान केला हे फक्त पहिली 5% रिझर्वेशन आशिल्ले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 5% आसा आमच्या सरकारान हे 10% रिझर्वेशन दवरले एक स्पीकर सर हाजो इन्कम लिमिट पहिली 3 लाख आशिल्लो म्हणून गव्हर्नमेंट सर्वंट जरी एक्सपायर जालो तरी ताका मेळनासले म्हणून आम्ही ते 5 लाखाचेर व्हेले आणि पोस्ट फॅक्टो 2017 ते लागू केला स्पीकर सर तिसरी गजाल माझ्या सरकारान जी केली ऑन दी स्पॉट ज्याची इन सर्व्हिस डेथ जाता म्हणजे लायनमॅन आणि येते तांचे लिस्ट रिवाइव केला ताका आम्ही लास्ट लिस्टान घाली ना तर ताका डायरेक्ट जॉब दिवपाचें काम म्हणजे सरकारान केले म्हणून इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान जितक्या जणांची अशा पद्धतीचो मृत्यू जालो त्या भुरग्यांक आम्ही डायरेक्टली नोकरी दिली आता स्पीकर सर तितून आणि एक अमेंडमेंट भितर हाडला त्या स्किमींतल्यान जे ऑर्फन उरता म्हणजे सपोज आवय किंवा बापूय एकटोच कोणी आसता तो एक्सपायर जाला आसता जाल्यार ताजेय लिस्ट आमी वयर हाडला तुम्ही म्हणटा तशें आता जवळपास हे लिस्ट जे आसा पळय न्ही हे 2017 या 278 आसा ना टोटल 700 आहे टोटल केसेस राईट स्पीकर सर हांकां 7 वर्सां जाली 2017 पेंडिंग आसा आताच 57 सुमार जॉब जे आसा ते दिवपाक आसा ताका आमी 57 ह्याच म्हयन्यांतल्यान दिता आणि ते लिस्ट रिवाइज जातले पण याचो कोटाय जो आसा पळय 10% people chief minister have to wait for 8-9 years स्पीकर सर 10% वाढ स्पीकर सर फ्रीडम फायटरचे जॉब दिवपा खातीर न्ही 60 वर्सां लागली आम्ही निदान एका 10 वर्साच्या भितर नोकरी मेळटा स्पीकर सर आम्ही आमचो प्रयत्न आसा स्पीकर सर आमचो प्रयत्न आसा बेगिनात बेगीन दिवची फ्रीडम फायटरच्या भुरग्यांक 60 वर्सांनी आम्ही नोकरी 10% कॅप आहा आणि वाडोय नको मात्शे तेका वाडूंक मेळना डायरेक्ट हो कोटा विल यू गिव एन अश्युरन्स की जे पेंडिंग आहे ते बेगीन कोतो म्हणून 42 जॉब आम्ही ऑलरेडी रिकमेंड केला 42 जणांक ज्यांची आहा त्यांची नोकऱ्याची लिस्ट हांव दिता पण तेका रेशिओ आसता उगीच वाडोवपाक मेळना इट विल इनजस्टीस ऑन द वेजेर जाय तसो कोटा वाडूंक मेळना जे नॉर्मल रिक्रुटमेंट आसता पळय तेजेर फरक पडटलो दिस इज नॉट अ पार्ट ऑफ डिस्कशन आम्ही फक्त स्टेटमेंट केला माननीय आमदार केदार नाईक